आज बघूया फॅब्रिक ज्वेलरीचे बँगल्स कसे तयार करायचे. तर याच्यासाठी घेतलं आहे फॅब्रिक सीझर, त्याच्यानंतर पर्लचे ओव्हल शेपचे कट्स, त्याच्यानंतर ह्या ग्रीन कलरच्या बांगड्या आहेत ज्या खूप दिवस अशाच ठेवलेल्या होत्या. हे एक बॉन्ड फिक्स नावाचं ग्लू आहे जे प्लास्टिक किंवा मेटल चिकटवतं, आणि दुसरं आहे आपलं फॅब्रिक ग्लू जे चिकटवतं फॅब्रिकला. आता आपण ह्याला एकमेकांना जोडून ठेवूया आणि 5-10 मिनटं वेट करूया. त्याच्यानंतर आपण याला फॅब्रिक ग्लू लावूया हे ड्राय झाल्यानंतर, आणि फॅब्रिक ग्लू लावून फॅब्रिक लावून सुद्धा 5 मिनटं ठेवून द्यायचं. त्याचं एक एंड फिक्स झालं की त्याच्यानंतर ह्याच्यात दाखवल्याप्रमाणे फॅब्रिक ग्लू लावून पुढे पुढे फॅब्रिक गुंडाळत जायचं. गरज पडली तर दुसरा तुकडासुद्धा वापरायचा कापडाचा. असं हे कंप्लीट करून घेऊया. आता हे कंप्लीट झालं आहे. आता आपण ह्याला हे पर्लचे ओव्हल शेपचे कट्स लावून घेऊया. तर इथे ग्ल्यू लावला, याच्या पुढे कट ओव्हल शेपचे मोती लावून घेतलेत. आणि मग मला नक्की सांगा की तुम्हाला हे बँगल कसं वाटलं. जर का आवडलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये मोर लिहा. अजून ट्युटोरियल्स मी करत जाईन. आणि मला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कसं वाटतं आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आणखीन काही ट्युटोरियल्स बघायला आवडणार असेल तर मला तुम्ही तेही नक्की सांगा की काय बघायला आवडेल. आता आपण जे 3 लावून घेतलेत त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला आपण अजून 3 पर्ल लावून घ्यायचे. म्हणून माप बघायचं कुठे लावलं आहे, कशा पद्धतीने लावलं आहे, आणि त्याच्याप्रमाणे पुन्हा एक पर्ल, पुन्हा हे 3 पर्ल लावून घ्यायचे. असंच मी एक दुसरं फॅब्रिक बँगलसुद्धा तयार केलेलं आहे. तर ते हे मी सुकायला ठेवते आणि दुसरं मी तुम्हाला घालून दाखवते की कसं दिसतंय. तर आता हे दुसरं रेडी केलेलं आहे आणि हे घातल्यानंतर